कामगार कल्याण मंडळ विभागाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा याकरिता अमरावती जिल्ह्यातील नागरिकांनी अर्ज दाखल करणे, नूतनीकरण करणे, कामगार कल्याण कामगार नोंदणीचे कार्ड घेण्यासाठी कॅम्प परिसरातील कामगार कल्याण कार्यालयात गेल्या 3 दिवसापासून गर्दी केली होती। गर्दी एवढी की रोज 600च्या वर लाभार्थ्यांची संख्या वाढली होती। मात्र शासकीय वेळेत ज्या अर्जदाराचे अर्ज घेतले असताना शेकडो नागरिकांना आपल्या दूरच्या गावी परत जावे लागले। नंतर नेहमी जाणे येणे करण्यापेक्षा याच ठिकाणी अनेक नागरिकांनी चक्क मुक्काम करण्याची वेळ आली। पावसाची भीती, पिण्यास पाणी नाही तर फिरते शौचालय नाही, एवढी बिकट अवस्था असताना याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले। शेवटी विदर्भ न्यूजने येथील लाभार्थ्यांची अवस्था, उपासमारीचा वृत्तांत प्रसारित केला होता। याची दखल घेऊन एका व्यक्तीने सोमवारी रात्री स्वतःच्या खर्चातून उघड्यावर उपाशीपोटी झोपणाऱ्या नागरिकांना नाश्ता, पाणी आणि भोजनाची व्यवस्था करून दिली। तर हाही वृत्तांत मंगळवारी पुन्हा विदर्भ न्यूजने प्रसारित केला असता अमरावती महिला शहर काँग्रेसच्या अध्यक्षा देवयानी कुर्वे यांनी मंगळवारी रात्री येथील रस्त्यावर उपाशीपोटी झोपणाऱ्या महिला पुरुषांची अवस्था पाहून त्यांनी महिलांना विचारणा करून त्यांना नाश्त्याची व्यवस्था करून दिली। तर दुसऱ्याच दिवशी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांना निवेदन देण्यात आले। एकाच कार्यालयात परतवाडा, अंजनगाव, सुरजी, चांदूर बाजारसह दूर अंतरावर राहणाऱ्या नागरिकांना यावे लागत आहे। 2-2 दिवस याच कार्यालयात उघड्यावर त्यांना मुक्कामी राहावे लागत आहे। त्यामुळे तहसील पातळीवर कार्यालय सुरू करण्यात यावे अशी मागणी केल्यानंतर शहरात वार्डनिहाय पद्धतीने तर तात्काळ तालुका पातळीवर कार्यालय सुरू करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले। यामुळे आता ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे। काहीच दिवसात नागरिकांना आपल्या तालुक्यातील केंद्रात आपले अर्ज सादर करता येणार आहे। तर शहर भागात वार्डनिहाय नोंदणी आता केली जाणार आहे असे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संबंधित विभागाला दिले आहे। अशा आदेशाने न्याय मिळाल्याने अनेकांनी आभार मानले आहे। मी प्रशासनाला सांगू इच्छिते की हे एवढंसं लेकरू घेऊन ही बाई आलेली आहे। ह्या लेकराचं किती महिन्याचं लेकरू असेल, ही बाई आज 3 महिन्याचं लेकरू घेऊन 3 दिवस झाले इथे उभी आहे। प्रशासनाला याची का लाज वाटत नाहीये की ही एवढंसं लेकरू आमची महिला इथे उभी आहे। प्रशासनाला हे दिसत नाहीये का? झोपलाय का आमचं प्रशासन? मी प्रशासनाला आव्हान करते की एवढ्या छोट्या मुलींना, पोरांना घेऊन आमच्या महिला इथे उभे आहे, आमचे पुरुष वर्ग इथे उभे आहे आपले काम धंदे सोडून। एवढ्या अमरावती जिल्ह्यातून, तालुक्यातून आमच्या महिला पुरुष इथे आलेले आहे। प्रशासनाला मी आव्हान करते की प्रशासनाने लवकरात लवकर याचा निकाल लावा, तालुका लेव्हलवर याचं नोंदणीची व्यवस्था करावी, नाहीतर मोठं आंदोलन छेडण्यात येईल पुढच्या आठवड्यामध्ये। प्रशासनाला मी आव्हान करते। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।